बऱ्याचदा प्रश्न पडतो की राहिलेल्या चपाती करायचं काय? तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर राहिलेल्या चपातीपासून आपण सकाळचा नाश्तासुद्धा बनवून खाऊ शकता किंवा दुपारीसुद्धा बनवून खाऊ शकता. नेहमीप्रमाणे अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूयात. तर इथे मी 2 चपाती वापरलेला आहे, कारण माझ्याकडे 2च चपाती राहिली होती संध्याकाळची. तर तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. त्यानंतर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर हे गूळ मी खिसून घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे ओला नारळ घेतलेला आहे. तर हे सुद्धा मी बारीक खिसून घेतलेलं आहे. आणखीन छान अशी चव येण्यासाठी मी इथं 3 इलायची घेतलेल्या आहे आणि थोडेसे बडीशेप घेतलेलं आहे. साहित्य तर तुम्ही बघितलंच आहोत. तर आता आपण ह्या चपातीचे तुकडे करून घेऊयात. तर तुकडे बारीक करायचे नाही आहेत, तर थोडे मोठेच ठेवायचे आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत चपातीचे. तर मी सगळ्यात अगोदर 2 चपातीचे असे मोठे तुकडे करून घेतलेलं आहे. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. जास्त बारीकसुद्धा काढायचं नाही आहे आणि जास्त जाडसरसुद्धा आपल्याला काढायचं नाही आहे. तर हे तुकडे मी मिक्सरला काढून घेते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी हे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर हे थोडंसं जाडसर आहे. तर आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला चपातीचे तुकडे मिक्सरमधून काढून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी बडीशेप घालणार आहे आणि इलायची टाकून आपण हे सुद्धा आपण मिक्सरला काढून घेऊयात. तर हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक बाउल घेते. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढलेले चपातीचे तुकडे जे बारीक केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामध्ये किसलेलं गूळ टाकून घेऊयात. तर मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. चपाती जास्त असेल तर गूळसुद्धा वापरू शकता. त्यानंतर याला आणखीन छान अशी चव येण्यासाठी बडीशेप आणि इलायची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला साधारण 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिट झालेलं आहे. तर त्यानंतर आपण हे ओलं खोबरं जे आहे ह्याच्यावर टाकून घेऊयात. तुमच्याजवळ जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता इथं. तर आपली ही डिश अशी छान तयार झाली आहे. तर याला मी मिक्स करून घेते. ही खायला एकदम मस्त अशी टेस्ट आहे आणि स्वीट डिश आपली ही तयार होते. अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्ही दूध गरम करूनसुद्धा यामध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता. यामध्ये अजून थोडंसं गार्निशिंग म्हणून मी यामध्ये परत खोबरं टाकून घेते. त्यानंतर मी आता सगळ्यांना खायला देते. तर आपली ही रेसिपी तयार झाली तर आहेच. तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही दूध टाकूनसुद्धा खाऊ शकता. गरम दूध टाकल्यानंतरसुद्धा आणखीन छान खायला छान मस्त अशी लागते. तर काय मग झटपट अशी रेसिपी तयार झाली ना? मग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून माझे नवीन रेसिपी आणि अगदी सोप्या अशा रेसिपी मी घेऊन येत राहते. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपी आणि कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये होणारी. चला मग पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.